आज आपण उरलेल्या ब्रेडपासून स्नॅक्स बनवणार आहोत. चवीला एकदम अप्रतिम लागतं. काही काही वेळेस काय होतं, ब्रेड उरतो, मग त्याचं काय करायचं समजत नाही. तर एक तर आपण ब्रेड क्रम्स बनवतो किंवा मग इतर काही पॅटीस वगैरे बनवतो. तर असं न करता या अगदी ब्रेड जो आहे एकदम सॉफ्ट करून त्यापासून आपण हे स्नॅक्स बनवणार आहोत. तर ब्रेड एकदम सॉफ्ट जो शिळा ब्रेड आहे तो एकदम सॉफ्ट कसा बनवायचा आणि त्यापासून स्नॅक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून पहा. चवीला एकदम अप्रतिम लागतं आणि झटपट होतो. मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. ते घरी पार्टी वगैरे असेल तर थोडा वेगळ्या पद्धतीचा हा स्नॅक्स नक्की करून बघा. साहित्यही खूप कमी लागतं आणि वेळही खूप कमी लागतो. याआधीही माझ्या चॅनलवरती बरेच स्नॅक्सच्या रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. तर इथे बघा, मी इथे ब्रेड घेतलेला आहे जो शिळा आहे, कडक झालेला आहे. मग कडक ब्रेडचं काय, आपण ब्रेड क्रम्सच बनवतो. तर ब्रेड क्रम्स न बनवता आपण यापासून स्नॅक्स बनवणार आहोत. हा सॉफ्ट कसा करायचा त्यासाठी एक ट्रिक्स आहे, ती आहे एक आपण घेणार आहोत चाळणी. तर कढईमध्ये मी घेतलेलं आहे पाणी, त्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे. त्यावरती आपण हे ब्रेड ठेवणार आहोत. तर एकावर एक असे ब्रेडमधून जागा अशी ठेवून आपण हे ब्रेड एकावर एक ठेवणार आहोत. तर आणि याला आपण फक्त 2 मिनटं वाफ देणार आहोत. एकदम कमी गॅसवरती, लो फ्लेमवरती फक्त 2 मिनटं वाफ द्यायची आहे. तोपर्यंत आपण बटाटा कुस्करून घेऊया. तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत. किसूनही घेऊ शकता किंवा कुस्करूनही घेऊ शकता, पण यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. तर मी हा फोकने असा कुस्करून घेते. फोकने कसं व्यवस्थित स्मॅश होतो, त्यामुळे मी फोकने किंवा हातानेही तुम्ही कुस्करून घेऊ शकता. तर बघा, बटाटा हे जे आहे छान असे स्मॅश झालेले आहेत. मस्त असे एकजीव आपण करून घेतलेले आहेत बटाटे. आणि कमी साहित्यात स्नॅक्स हे तयार होत असल्यामुळे तुम्ही झटपट बनवू शकता. अगदी बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आहे. तर बघा, मस्त असं एकजीव आपला बटाटा झालेला आहे. तर आता आपण ब्रेड चेक करूया. जो आपण वाफत ठेवला होता तर बटाटा ठेवूया साईडला. आणि इथे बघा, ब्रेड आपला मस्त सॉफ्ट झालेला आहे. वाफ येत आहेत, एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर गॅस बंद करते आणि आपण पुढचे स्टफिंग बनवायला घेऊया. तर जे बटाटे आपण उकडून ठेवले होते त्यामध्ये एक छोटासा कांदा मी घेतलेला, साधारण 2 चमचे एवढा कांदा कापून घ्यायचा आहे. इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालते. त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता, पण मुलांसाठी देते म्हणून मी इथे मिरची पावडर घातलेली आहे. हळद घातलेली आहे थोडीशी आणि अगदी थोडंसं घालायचं आहे गरम मसाला. आणि पाव चमचा एवढंच आपण इथे चाट मसाला घातलेला आहे. छान चटपटीत टेस्ट येते, किंवा आमचूर पावडर घातला तरी चालेल. चवीनुसार घालूया मीठ. आता इथे तुम्हाला अजून मसाले ॲड करायचे असेल, जसं चिली फ्लेक्स, पिझ्झा मिक्स वगैरे, तरी तुम्ही करू शकता. पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं दाखवते, जे घरामध्ये साहित्य उपलब्ध असतं ते. तर सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालते मी कोथिंबीर थोडीशी. तो कोथिंबीर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे सर्व साहित्य आपलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ब्रेडही आपला मस्त सॉफ्ट झालेला आहे. आता ह्या बटाट्याच्या मिश्रणामधले छोटे छोटे बॉल आपल्याला घ्यायचे आहेत. अगदी थोडासा घ्यायचा, जास्त मोठा घ्यायचा नाही. एकदम छोटा बॉल, आपण लिंबाच्या साईजपेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि खोलगट अशी पारी करायची याची. आणि इथे मी घालते चीज. ऑप्शनल आहे, मुलांना चीज आवडतं म्हणून मी चीज घातलेला आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, किंवा तुम्ही पनीरही घालू शकता याऐवजी. तर बघा, अशी टिक्कीसारखं आपण इथे बनवून घेतलेलं आहे. अगदी सोपं आहे. गोल पारी करायची, मध्ये चीज ठेवायचं. मुलांना चीज खूप आवडतं, त्यामुळे मी अगदी छोटी छोटीशी क्यूब घालते आहे आणि गोल करून त्याला चपटा आकार द्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी सर्व पॅटीस जे आहे ते बनवून घेते. तर आपले बटाट्याचे पॅटीस बनून झालेले आहे. आता आपण एक एक ब्रेड काढून घ्यायचं. तोपर्यंत ब्रेड आपण चाळणीमध्येच ठेवायचं आहे वाफत, आणि ब्रेड पूर्ण असं लाटणीने चांगला लाटून घ्यायचं आणि थोडं लांबट असं करायचं, पातळ करायचं. म्हणजे सॉफ्ट आहे ब्रेड, त्यामुळे छान असा लाटलाही जातो. मोठा झाल्यामुळे काय होतं, असं पातळ केल्यामुळे आपल्याला स्नॅक्स बनवायला सोपं पडतं. आता आपण जे पॅटीस बनवून घेतलं होतं ते ठेवायचं आहे मध्यभागी, आणि किनाऱ्याने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं चिकटलं जाईल. इतर काही पेस्ट वगैरे लावायची गरज नाही.
अगदी थोडंसं पाणी लावायचं आणि या पद्धतीने एकावर एक ठेवून असं चिटकवून घ्यायचं आपल्याला. तर बघा शेप दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि अप्रतिम दिसतो. पार्टीमध्ये असं स्नॅक्स काय वेगळ्या पद्धतीचं बनवायचं आहे तर हे तुम्ही बनवू शकता. तर असंच मी अजून एक तुम्हाला दाखवते. अगदी लाटण्याने व्यवस्थित पातळ होईपर्यंत लाटून घ्यायचे आणि साईडच्या कडा वगैरे काढायची काहीही गरज नाही आहे, त्यामुळे लूक छान येतो. तर बघा मस्त असा ब्रेड आपला, ब्रेडची साईज बघा थोडी मोठी झालेली आहे, अशीच आपल्याला मोठी आणि पातळ आपल्याला हा ब्रेड करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला समजा ब्रेडला मध्ये सॉस वगैरे लावायचा आहे तरीही तुम्ही लावू शकता. पाणी लावून घ्यायचं आहे साईडने आणि पॅटीस ठेवून फक्त हलकासा आपल्याला जॉईंट करत जायचं आहे, जास्त प्रेस करायचं नाही आहे. ते बटाट्याचा ओलसरपणाने हे छान चिकटलेही जातात आणि थोडंसं पाणीही लावलं आहे आपण. तर या पद्धतीने जे हे मी सर्व स्नॅक्स बनवून घेते. आता काय करायचं आहे, पॅन वगैरे घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं आपण बटर लावायचं आहे. बटर किंवा तेल तुम्हाला जे आवडतं ते लावू शकता. अगदी थोडंसं बटर मी पूर्ण पॅनला लावून घेते. व्यवस्थित मी पूर्ण पॅनला बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण जे स्नॅक्स बनवलं होतं ते आपण इथे फक्त मस्त असं शेकून घेणार. त्यासाठी काय करायचं आहे, ही जी जॉईंट केलेली बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची म्हणजे चिकटलं जाईल व्यवस्थित. तर या पद्धतीने असं तुम्हाला हे ब्रेड आहे जो शेकून घ्यायचा आहे. फक्त एकदम कमी गॅसवरती थोडंसं कलर येईपर्यंत शेकून घ्यायचं. वरच्या साईडने मी थोडंसं बटर लावते. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा आता चेक करूया आपण. तर बघा मस्त असं आपलं स्नॅक्स छान असा कलरही आलेला आहे. तर दोन्ही साईडने आपण मस्त असं शेकून घेणार आहोत. बघा दोन्ही साईडने छान असा कलर आलेला आहे. इतपतच आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत. तर आपलं स्नॅक्स झालेलं आहे तयार. तर कमीत कमी तेलामधलं हे स्नॅक्स तुम्हाला कसं वाटलं तर मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही रेसिपीचा आनंद घेता येईल. गरमागरम सॉसबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतं. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय, कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा.